चला तर मंडळी, सकाळचा नाश्ता आता आलेला आहे. म्हणजे फराळ सगळ्यांच्या घरी तो फराळच असतो. आणि बघायला गेलं तर आज आपले जे मिनी ब्लॉग येतात तर खूप सारे लाईक्स आणि चांगलं वाटतं लोकांनी. तुम्हीच बोलले मिनी ब्लॉग करा म्हणून मिनी ब्लॉग करतोय. आणि आज सकाळ वरती रिव्ह्यू देतोय आज एका प्रोडक्टचा. प्रोडक्ट म्हणजे ह्याच्या आधी आपण 2023ला 7 मार्चचा आपण एक व्हिडिओ टाकलेला. खूप साऱ्या कस्टमर्सनी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे. यासुद्धा आपल्या दिवाळीचा फराळाचा व्हिडिओ त्यांचा बनवायचा होता, पण तो राहून गेला आपल्या बिझी शेड्यूलमुळे. पण आज आपण घरीसुद्धा तोच फराळ मागवलेला आहे आणि मी स्वतः टेस्ट करेन आणि पुन्हा एकदा जाईन त्याच्या दुकानामध्ये व्हिजिट करेन. नवीन नवीन आयटम्स आहेत आणि अजूनही त्याची ब्रँच ओपन झालेली आहे. ती सुद्धा तुम्हाला सांगेन कुठं आहे कुठं नाही. तर सकाळ फराळ करायला घेतलेला आहे. पहिला आपण टेस्ट करूया शंकरपाळी. नॉर्मल आहे. भरपूर जण शंकरपाळी चहामध्ये बुडवून खायला आवडत असते. आम्ही आपल्यासोबत चहा आलेली आहे. दुसरा आयटम म्हणजे दुसरा फराळ आहे तो म्हणजे चकली आहे. चकली मला जाम आवडते, तर मी हिचा रिव्ह्यू देईन कारण मला खुसखुशीत लागते. ही बघूया कशी आहे. ही चटणी भाजणीची चटणी आहे. आम्ही एक मिनिट. ओके. आणि सगळ्यात माझा फेवरेट म्हणजे बेसनाचा लाडू. मला आवडतो गावचा रव्याचा वगैरे नाही मला आवडतो, मला बेसनाचा आवडतो म्हणून मी स्पेशली मागवला. याची जी पॅकिंग आहे ना ती सुद्धा तुम्हाला मी दाखवेन कशी होती. थांबा. आंबा सांगेन कसे आहे कसे नाही. आणि रेट जो आहे तो खूप रिजनेबल आहे, म्हणजे आपल्या खिशाला परवडेल असा तर आहे. आम्ही निघालो आजीकडे जायला. आजीकडे पोहोचलो कलव्याला आणि इकडे खिडकीमध्ये बघू शकता पाऊस बऱ्यापैकी लागत होता. आणि इकडे आमचा मान्यासुद्धा खिडकीमधून पावसाची मजा घेत होता. दुपारी जेव्हाचा टायमिंग झाला आजी मस्त इथं पालक पनीर काय होता तो आणि बटाट्याची भाजी सगळं आपला सर्व फेवरेट बनवला होता. दुपारी चिंचांचा कार्टून बघितलं आणि पुन्हा एकदा परतीचा प्रवास भांडुपला निघाला. आश्रमाच्या इथून घरी येत होतो आणि बघितलं तर भरपूर सारा पाऊस पडत होता. पण काय करणार, आपलं शेवटी शेड्यूल बिझी. आपलं ऑफिस नेहमीप्रमाणे पावसावर यावं लागलं. आज इकडे मस्त की रात्री आकाशबाईने आणलं होतं शंकरपाळी आणि काय काय होतं. सकाळी 2:45 वाजले तरी आपलं काम काय संपायचं नाव घेत नव्हता आणि सकाळी कसा एकदाचं काम संपून आम्ही घराकडे चालले.